स्कूल आहे वाटतं इकडे. घाल ना. स्कूल आहे, ग्राउंड पण आहे इकडे. कॉफी प्लांटेशनला आलोय. It's the Arabica. Oh yeah. So the tree more low than. व्हॅनिलाचं झाड. सुगंध येतं का बघ? व्हॅनिलाची सुगंध तर नाही येते. We open, so we collect the beans. They don't bite, they don't stick. And the taste also different, sweet and sour. Honey. केवढे छोटे आहेत ते. छोटे छोटे. We have animal, letter Lua is the coffee bean, and then you swallow, have a process fermented, and then cook it. And then the poop, we call it thing, and then we make it for the coffee. गाईचे खूप खातो आपण. हे खातात आणि मग ती बीशी करतात ना, ती मग कॉफी बनवली जाते. हे बघा त्यांची फूप आहे ती. You look inside the coffee, we washing again hot and normal water. After we wash and dry under the sun, very clean, hygienic, ready to be roasted. ही नॉर्मल असते. मग ही गेल्यानंतर अशी होते ती. मग त्याची साल काढली जाते. पुढे पुढे असे असे साल काढत काढत मग हे करतात. And the last one is 0 seconds, 55 minutes up to 1 hour. भाजतायत. You guys, you can see the process here. So this is a process for making coffee. So here, still traditional, still manual. For 1 kilo coffee, 45 ह्याच्यात मग ग्राउंड करतात ते. पावडर बनतात पावडर. So here, still traditional, still manual. काकी भाजतायत. भाजून झाल्यावर असं होतं. मग ह्याच्यात टाकतात. बापरे, काय खतरनाक आहे. Turmeric good for immune system. Mangosteen tea good for control cholesterol and prevent cancer. Balinese coffee good for headache. Avocado coffee good for antioxidant and collagen. Vanilla coffee good for relaxation. Bali mocha coffee and chocolate. Coconut coffee good for skin and hair treatment. Ginseng coffee good for stamina and memory. And then
then the last one, hot chocolate. Good for happiness, ya. Sini. Mari Pak ya, ini ya. Awas panas ya. Okay, this is the rasa latte. Yeah, ginger tea, good for soft fruit. Red rice tea, good for bones. Lemongrass tea, good for skin. Saffron tea with turmeric, good for immune system. Mangosteen tea, good for control cholesterol. Bali coffee, good for headaches. Avocado coffee, good for antioxidant. Vanilla coffee, good for relaxation. Bali mocha, coffee and chocolate. Coconut coffee, good for skin. Yeah, ginseng coffee, good for stamina and honeymoon. And then the last one, hot chocolate, good for happiness. Yeah. It's all free testing for you. And except the luwak coffee from the Anu. Maybe if you want to try, we charge 55,000 rupiah per wanita. Do you want to try luwak coffee? मी तिकडून इकडे आलो, ते पण इकडे आले. त्यांना सवय असेल ना काहीतरी खायला देतो हा. बापरे, सगळे इकडे आले आता. चली. स्विंगला आलोय. झोक्यावर आलं, झोक्यावर झुला खेलेंगे हम तो. कुठे हा हो. बालीला इकडे फोटो काढायला आहे. टाइमपास फोटो. बालीला असं दिसतंय, सगळं जंगलच आहे ऑलमोस्ट. इकडे फोटो काढायला पार्टी काहीतरी सिनरी वगैरे असायला पाहिजे होती, काय माहिती आता. हे तर मग इकडे पण कुठे पण लावलं असतं त्यांनी. सिनरी तर नाही आहे पार्टी. ही सिनरी थोडी सिनरी आहे, म्हणजे आहे पण नाही आहे. बघू कसे फोटो निघतात बाबा, मला तर नाही वाटत. सार्थक परत What's up? Waiting. 3, 2, 1, go. Ulang. Good. Thank you. Thank you. अरे कौन काटता तिकडे झालं? अरे वो जाते इसका फोटो हो जाएगा. झालं. तुम्ही गेले इथे कुठे जाऊन आलो. हे काय मोबाईल घ्या हा वाला. किधर रुको जरा, तुमने वो 1990 की है. काय पण हो. ये बाबा ये चल फटाफट. हे बाजूला आई बाजूला हो. पाय बघ.
ये आपने किया? नहीं किया हूँ। अरे बहुत डेंजरस, करो आप, मैं फोटो लेता हूँ आपका। ये बाजू आ जाओ, बाजू आ जाओ, बाजू आ जाओ, साइड प्लीज, साइड साइड Okay. साइड। हात सोड, हात सोड, हात सोड. इकडे इकडे इकडे. तुला दिसला ना सजनी के ना ते बांध लावते नंतर. दिसला ना निशाना तुला दिसला ना झिरमिर पाऊस झिरमिर पाऊस सजनी के ना निशाना तुला दिसला ना. फोटो काढतायत मस्त आहे की. मी तर फोटो नाही काढला. ही स्विंग आहे ना पाठी, डेंजर आहे. व्हिडिओमध्ये आला असेल, काय खतरनाक दिसत आहेत. बापरे, एकदम जाम डेंजर. खाली एकदम नदी आहे, फुल खतरनाक दिसते ती. व्हिडिओमध्ये आला असेल. थायलंड मध्ये कोणतं गाणं चालू आहे? गंगनाम चालू आहे थायलंड मध्ये. मस्त फॉरेनर फोटो बिटो काढतात इकडे आणि इकडे. अजय अतुल चालू आहे. तर स्विंगला आलाय आमचं. जेवण पण करत होतो. चांगलं आहे, म्हणजे जरा 2-3 आयटम चांगले होते. चिकन सूप आणि नूडल्स चांगले होते. स्विंग झालं आता. तर मग आता नेक्स्ट स्पॉटला जातोय. बघू, इकडचं मस्त होतं. आणि ती स्विंग तर मी बोललो ना, खतरनाकच आहे एकदम. म्हणजे खाली बघितलं तर एकदम रिव्हर आहे, बेस्ट एकदम. बघू नेक्स्ट स्टॉप. अरे हां, आणि हे काय खतरनाक आहे, झाडाला असतं. इकडे कुठे झाडाला होतं हे बघ, असं असतं ते. चिंतामणीला आलोय. हा व्ह्यू चांगला असता जर धुकं नसतं तर. आता सगळं धुकं आहे. काय दिसेल काय माहिती. व्ह्यू तर चांगला आहे, व्ह्यू चांगला आहे, बेस्ट आहे. फक्त सगळं मी दाखवलं ना धुकं. हे रेनबो रेनबो दिसतोय का तुम्हाला? समोरच रेनबो. ए वाव, चिंतामणी तर खतरनाक आहे रे. तर मग चिंतामणीला आलोय आणि हे बघ
इकडे रेनबो दिसतोय का रेनबो? बापरे खतरनाक रेनबो इकडे इकडे. सार्थक रेनबो आहे. ये इकडे. दिसतोय ना काय एवढा खतरनाक आहे. पाऊस पण यायला लागला. चाललो होतो परत. 2 मिनिटं आपल्याला मिळाला. एवढं तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असाल, पण व्ह्यू चांगला होता, फक्त पाऊस यायला लागलाय. असा रस्त्याच्या इकडे जागा आहे. मी व्हिडिओ काढतो थांबा काय काय. हा रोड आहे आणि मग इकडून खाली असं ते नदी का काहीतरी ओशन आणि मग हा मोठा डोंगर. इकडे पण होतं काय काय, पण सगळं दूर म्हणजे पावसाने आता सगळं हे झालं. तर मग इकडे सटकतो मी, नाहीतर भिजेन मी. आला व्ह्यू आला, परत आला. बापरे इकडे पप्पी विकत येत आहेत का खायला घेत आहेत काय माहिती. खरं मस्त आहे. कर ना बाबा यार. नो बॉस माफ करो. शी सारखी थोडीशी आहे. तुला ना यावे रेनबो नाही तसं असतं रे. रेनबो कधी कम्प्लीट असतो कधी नसतो. ते बघ ना डोंगराला बघ ना. Like Bali? मला बरं. दॅट्स रिअल हेवन मॅन. श्रीवर्धनला हेवन आहे. जायचं आपण. ते शर्ट टी शर्ट घेतात ना म्हणून थांबलो. कुठे आहेत? पाऊस आला रे. पुढे आला रे. मोजून 5 मिनिटं मिळाले ना. 5 मिनिटं आणि केवढे ते विकणार. हा पार्टीत लागेल. ते तू व्हिडिओ बघितले का? जाऊ दे. थोडी दे जो बाबा चुल्यावर. हा चुल्यावर. तर मग आता आम्ही लोकल मार्केटमध्ये आलो आहे आणि खतरनाक आहे. आता प्राईस तर नाही बघितले आम्ही, पण खूप काय काय इकडे. काय हे बघ गरुडा आहे ना. बापरे काय बेस्ट. दादा आम्हाला हे आवडलंय गरुडाचं.
सार्थक काय बोलतोय बघू, त्याला तो साप आवडला वाटतं. बाबा पण बोलतात की याच्यात नाही राहणार, पण मी बोलतोय की माझी अर्धी बॅग खाली आहे तर राहील. हवा साप घेऊन फिरतोय व खांद्यावर. बापरे बापरे, सेलवतं पण आहे. पण इकडे मस्त मस्त आहे. तो मी विचार करत होतो आधी की ते बारोंगचा चेहरा घ्यायचा, पण नाही. काय रे लाईट शॉर्ट झाला का? बंद कर, असं काय हे करतोस? कोणत्या सीझन मध्ये आलो? पावसाळा. ओ काका 54 वाजले तिकडे आणि आपल्या इकडे 8:14. 8:15 झालेत आणि तिकडे 5:45 झालेत. वा, 2 तासाचा डिफरन्स. नाही डिफरन्सचा काय गोष्ट सांगतो? 2 तास नाही, डिफरन्स सेमच राहणार ना भैया. आपल्या ट्रॅव्हलिंगचा टाइम खूप लागला ते सांग ना. कधी पण निघालेलो असं असं. जाम वेगळं वाटतं की तिकडे कमी टाइम मग आहे. एवढं काय त्याच्यात? दरवेळी असं वेगळं. म्हणजे मी मेसेज करतो तेव्हा तिकडे, अरे तिकडे तर 6 वाजले असतील आता. मग मी लवकर उठलो तेव्हा त्यांचे हा. 4-5 वाजले. मग तेच ना, मी इकडे मेसेज करायला पण मग वेळ. अरे मी बोललो मेसेज केला की मग ह्याला वाटेल की अरे हा काय सकाळी 4-5 वाजता उठून मेसेज करतो. रात्री पण हा, त्यांना एकतर सांगितलं नाही. इकडे आज काय केलंस? आज टाइमपास. अर्धा वेळ ह्याच्यातच होतो गाडीत आपण. काय रे? नुसतं ट्रॅव्हलिंग मध्येच. हो, एका टोकावरून दुसऱ्या टोकावर गेलो आम्ही. थांब तुला दाखवतो ह्याच्यातच मॅपवर. मॅपवर दाखव. टुडे नाही तसं नाही, फोटोच्या हिशोबाने दाखव रे. नाही माझ्या ह्याच्यात ते येत रे बाबा. काय यार, थांब ना, ह्याच्यात येईल ना लगेच. ह्याच्यात येईल. पण काय केलं आम्ही पहिले गेलो तर मग आपण काय केलं रे? कॉफीच्या इकडे. कॉफी तर एवढं काय नाही होती, आम्ही सगळे टेस्ट केले. ही पूर्ण बाली आहे. इकडून खालून जाऊन या टोकावर चिंतामणी, परत इकडे. चिंतामणीचं मी दाखवलं ना यो. म्हणजे व्ह्यू आहे पण एवढी डेंजर नाहीये. हे कॉफीचं आहे ना? कॉफीचं नाही रे, अरे हो, हे झोपाळ्याचं आहे. स्टिकर समोर मारले ना सुरुवातीला. चल बोल पुढे. कॉफीला गेलेलो पण तिकडे कोई मासे होते, ते बेस्ट होते, ते बघत बसलेलो. आणि कॉफी टेस्ट करायला लावले. वेगळे वेगळे फ्लेवरचे होते. खूप केवढे तरी फ्लेवरचे, 18 वगैरे तरी असतील आरामात. आणि मग नंतर ते झाल्यावर मग एक पूप वाला एक प्राणी आहे, त्याच्या शी मध्ये म्हणजे त्याला कॉफी बीन्स घालतात खायला आणि त्याच्या शी मधून ते बिया काढतात, त्याची कॉफी बनते. ती कितीतरी महाग होती, मग मी बोललो राहू दे. पण मला तर वाटतं फरक तर नाही पडणार. अरे टेस्ट कुठपर्यंत जाणार माणूस, काय एवढं टेस्ट साठी नाही, पण काय फरक नसणारच माहितीये काय. सोड दे काय. पुपनी थोडी टेस्ट आतमधलं थोडी. अरे पण ते डायजेशनचे ज्युसेसनी तो हे होतो ना, काय होतं, उबला जाता है ना वो. अरे बाप. राहू दे ते, सोड ना, आपल्याला काय करायचं. मग ते कॉफी पियालो आणि मग त्यांनी स्टोर दाखवलं, ते काय घेतलं ना आपण. ते असं नेहमी असतं की असं काहीतरी दाखवतात आणि मग लास्टला एक स्टोर असतं. म्हणून तर येतात ह्याच्यासाठी. क्लिक टू ऍक्शन ऍड येते मध्ये. मग आपण कट करून पुढे गेलो. स्किप. अरे मग ते एवढं लांब नव्हतं ना वाटतं. काय? स्विंगचा जवळ होता आणि ते चिंतामणीच खूप लांब होतं. हा, हे बोलले ना 5 मिनिटावरच आहे काहीतरी. स्विंग वाला जवळ होतं. अरे मग जवळच आहे महिंचं घर.
इकडून जरा नाही, जरासा कसं? किलोमीटर असेल, 10-15 किलोमीटर नाही रे, आहे 1-1.5 तास लागतोय. बघू सोड. मग ते स्विंगच्या इकडे गेलो, तिथे मजा आली. आईने ड्रेस घेतला, तिथे फोटो वगैरे काढले खूप. ती आणि ती swing- बेस्ट पहिल्यांदाच, ती सगळ्या स्विंग मधून तिथेच पहिल्यांदा गेलो आम्ही. आणि ती बेस्ट होती एकदम, अशी ढकलत होती ना एकदम हवेत. तिथे डायरेक्ट स्टीप होतं, व्हॅली टाईप होती डोंगरात. धाग्याची आणि direct, safety वर आपल्याला. दोन झाडांना रश्या बांधलेल्या, हे दे फेकून तिकडे. बापरे, ते व्हिडिओ बघायला ते बेस्ट आहे ती. आणि मग पहिल्यांदा बघायला म्हणजे घाबरायला बघेल वाटतं, तो, मग नंतर मग हात मयुरेश सोडले. बघेल. मग नंतर हात सोडले बेस्टवाले. मग नंतर मग आलो इकडे. ते सगळ्या तिथे कितीतरी वेळ मग डान्स वगैरे करत बसलो. एवढा एम्बॅरेसमेंट, या थोडा स्कॅम झाला थोडा. ते डान्स करत बसलो. ते इथे इंडियन गाणी लावलेली ना तिकडे सगळे, तिथे वाटतं तरी सगळे इंडियनच येतात वाटतं, काय माहिती स्विंगच्या इकडे. मग डान्स केला, जेवलो तिकडे. ते लंच इन्क्लुडेड होता, त्यात पण होतं काय काय वेगळं वेगळं. आणि मग तिकडून निघालो आम्ही. मग जो ट्रॅव्हल करत करत मध्ये त्याला राग पण आला त्या ड्रायव्हरांना, कशी चालवत होते पायलट सारखी काय माहित. मी मध्ये व्हिडिओ काढत होतो, बोललो की लाईव्ह ऍक्सिडेंट मिळतोय की काय. कशी झुम 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 नेली ती. आणि त्या चिंतामणीला 5 मिनिटं बघितलं आपण काय ते. आणि पाऊस चालू झाला. हा, आणि लगेच ते ढग आले, सगळा तो ब्लर झाला समोरचा व्ह्यू. हा. सगळा समोर यायला लागला. रेनबो मिळाला, पण ते काय 5 मिनिट एवढं वर्थ नव्हतं की व्ह्यूला रेनबो म्हणजे एवढं. नाही, पण एक नॉर्मल असतं चिंतामणीचा व्ह्यू, त्यापेक्षा रेनबो मिळाला बस. अरे पण बालीचा काय संबंध नव्हता त्याच्यात काय. अरे तेच ना, आपल्या फक्त डोंगरात दाखवले ना तिकडे. नाही, महाराष्ट्रात त्यापेक्षा बेस्ट व्ह्यू आहेत, माहिती का. खरंच व्ह्यू आहेत, पण आपण गेलो कशासाठी. तो बालीचं काय विशेष आहे बाबा, तुम्ही दाखवा. डोंगर मग त्यांचं हे विशेष आहे असं त्यांना दाखवायचं होतं. पण तेच ह्याच्यापेक्षा बेस्ट आपलं आहे, मग असं बोलतोय मी. बेस्ट कोणाचं आहे ते सोड रे, पण आपण जिथे आलोय ते त्याच्यातलं बेस्ट दाखवा ना. मग त्यांचं ते बेस्ट आहे. 5 मिनिटं दाखवली, मग पाऊस आला, मग जरा थांबला, परत गेलो, थोडे फोटो काढले. तिकडे सोडत नव्हते आम्हाला, हे विकत घ्या ते विकत घ्या. ती जीप वाटतं तरी खालपर्यंत जाते, ते पण नाही केलं. ते नाही केलं. आणि मग नंतर मग रिटर्नला एवढा हा, ट्रॅफिक, फक्त तेवढा सगळा वेळ फक्त त्या 5 मिनिटासाठी. आणि मग परत ट्रॅव्हलिंग मध्ये परत पूर्ण ट्रॅव्हलिंग नुसतं करत कारमध्ये करत बसून. करत करत आणि करत ट्रॅफिक करत. पण ती कसली, मग पाऊस इथे पण आलो. पडतोय. तेच ना. आणि मग लोकल काय बोलून, लोकल मार्केट म्हणून एक असं मॉल टाईप होता पूर्ण, मोठा एकदम. हा, एकत्र सगळं तिकडे हा, होतं. सगळं जे काय बालीचं साबणापासून कपडे किचन, मॅग्नेट, मूर्त्या, सगळं. त्याचं नाव काय, त्याचं नाव काय ते बालीच्या याचं ते बारोंग. तो बारोंग तर मला फुल बेस्ट झालं. त्या बारोंगचे ते मास्क, हा, ते बारोंगचे मास्क पण फुल बेस्ट होते. बारोंग आणि रंगडाच्या मधलं इकडे हिस्ट्री फेमस आहे. मग त्यांचं तुम्ही नक्की कोण ते छोटा भीम मध्ये वेलकम टू बाली मध्ये होता ना ते, अर्जुन मध्ये काय. आणि मग मार्केट मध्ये तर फुल बेस्ट वाले ते. किती कमी प्राइस मध्ये सगळं होतं. बेस्ट हा. बापरे. म्हणजे जर हे इंडियाला कोणतं मार्केट असतं ना बेस्ट, दादर लेवलचं होतं काय रे. नाही, दादर लेवलचं नव्हतं. अरे पण किती 30-60 रुपयाला बेस्ट पिनोकिओची एक मस्त होती, ती 130 होती मुव्हेबल वाली. आणि मग नंतर मग वेगळे काय म्हणजे असं कमी पैसे वाटत होतं की 100-200 ला फॅन, तो पंखा, ज्या हिशोबाने आपण एवढा वेळ जे पैसे आणि बघत होतो इंटरेस्टिंग ना, होतं. हा, त्या हिशोबाने स्वस्त होतं ते. पुढे तुझ्याकडे पण. मग आम्ही एक घेतलं सोबत मिळून, गरुडाचं त्याचं वेगळं स्कॅम, मूर्ती टाईप लाकडाची, ते घेतली. स्कॅम. मग मॅग्नेट शोधण्यात वेळ घालवला, आणि काय घ्यायचं द्यायला तर त्याच्यात वेळ घालवला. काय एवढं सगळं फिरून काय घेतलं नाही बाबा. ते आम्ही एक फिक्स केलं, ते घेतलं. आणि मॅग्नेट घेतला एक, आणि आईला पंखा घेतला. आणि मग ते बाकीचे ते दोघे होते त्यांनी पण टी शर्ट, ही मूर्ती, मग अजून काय काय क्लिप वगैरे घेतले बेस्ट मध्ये. यात खूप वेळ गेला तिकडे मार्केटमध्ये, म्हणजे त्या मॉल टाईप मध्ये. मग गेलो, बाहेर आलो.
मग कुठे गेलो रे आपण? आलो ना. आलो घरी आलो ना. हा, पाऊस पडत 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 आलो. पण पाऊसच पडत. आता एवढा कसा तरी पोहोचलो बाबा इकडे. बापरे, किती वाजले? किती तास तरी गेले. 8:13 झाले इकडे. 8:13 झाले. कधी तिकडे किती वाजले असतील बघ. कधी कुठे? भारतात. अच्छा, भारतात. मग बघ ना. भारतात तुला इकडे नाही दिसत. भारतात तुला तरी कुठे दिसतं? मेन स्क्रीनवर दिसतं. ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा. रॉ टाकलेली कारण की कालच एवढं हेवी मीमवालं टाकलेलं आणि काय माहिती असं मीमनी असं रिअल फील नाही येत मला. असं एक्सपिरियन्स द्यायचं आहे की बाबा असे स्वतः जो व्हिडिओ बघतोय ना तो तिकडे फिरतोय असं ॲक्च्युअल. म्हणजे तुम्ही असे म्हणजे गणपती वगैरेचे पण व्हिडिओ बघितले असतील ना, फुल असे रॉ असं वाटतं की बाबा तिकडेच उभं आहे. मग तसं पाहिजे मला. असं मीम टाकून काय माहिती तसं वाटत नाही. मग बघा तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि काय नाही आवडत ते पण सांगा. चालेल, बाय बाय.